ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणारे अनेक भाविक जे आहेत ते लालपरीमधून प्रवास करत असतात। मात्र आता मोठ्या प्रमाणात जादा बसेस जे आहेत ते ST महामंडळाकडून सोडण्यात आलेले आहेत। ठाणे विभागातून 2671 बसेस ह्या सोडण्यात आलेल्या। आपण सध्या ठाण्यातील कोपट या ठिकाणी आहोत आणि कोपट परिसरात पाहू शकतो आतापासूनच गणरायाचं आगमनाच्या अगोदरच गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणारे सर्व आता जे चाकरमानी आहेत ते गावी जायला निघाले आहेत। अनेक जण जे आहेत ते आपल्या कुटुंबासमवेत आता आपल्या गावी जाणार आहेत। रायगड, रत्नागिरी, चिपळूण अशा मोठमोठ्या ठिकाणी पाहिलं तर गणेश उत्सवाचं मोठ्या प्रमाणात आगमन होत असतं, गौरी गणपतीचं आगमन होत असतं आणि त्याच गौरी गणपतीच्या सणानिमित्त कोकणात पाहायला गेलं तर मोठी प्रथा आहे आणि याच प्रथा जे पारंपरिक जपत हे जे आहे ते मुंबईतील, ठाण्यातील जे आहे ते नोकरदार वर्ग ते गावी जात असतात। मात्र सध्या पाहायला गेलं तर कोपट स्थानकामध्ये उद्यापासनं मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडणार आहेत। 2671 ह्या ST महामंडळाकडून सोडण्यात येणार आहे। ठाणे विभागातून पाहायला गेलं तर कल्याण, डोंबिवली, वाडा, मोखाडा अशा या पट्ट्यात असेल, ठाणे असेल, वंदना असेल या भागात देखील अशा बसेस सज्ज असणार आहेत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर आत्तापासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। कोकणात जाणारे सर्वच आता जे चाकरमानी आहेत ते यांच्या बॅगा आता इथं घेऊन सर्व पूजेचे सामान घेऊन हे ते आता थेट कोकणात दाखल होणार आहे। त्यामुळे ST महामंडळाकडून सुसज्ज अशा प्रकारचा प्रवास व्हावा यासाठी पूर्णतः ST जे आहे ते ठेवण्यात आलेले आहेत। मात्र आता जे कोकणात जाणार आहेत त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेणार। कोकणात चालल्यात दरवर्षीप्रमाणे गणरायाकडे काय कधी साकडं असणार, कोकणातले अनेक रस्ते जे खड्डेमय आहेत त्यामुळे STतनं प्रवास करताना जीवघेणा प्रवास होत असतो। कशा प्रकारचा आता यंदाचा सण जे आहे ते तुम्ही साजरा करणार कोकणामध्ये? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अजून काही खड्डेचं काही झालेलं नाही आहे। जवळजवळ 14 वर्ष महाड आता मी महाडला राहतो तर कोकणातला रस्ता हा नेहमी खड्डामुक्तच असतो। यावर्षी पण भरपूर खड्डे आहेत। आपल्याला कोकणकरवासींना सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या आपल्या कोकणकर आमदारांना जागे केलं पाहिजे असं मला वाटतं। दरवर्षी आम्हाला आता बघा आज मी माझ्या फॅमिलीला सोडायला आलेलो आहे कोकणात जायला। 4 गाडी अजून आलेली नाही, गाडीचं टायमिंग झालेलं आहे पण गाडी अजून आलेली नाही आहे आणि जवळजवळ म्हणजे लवकर त्रास होऊ नये कारण की आपण जेव्हा जातो कोकणात तेव्हा 10-15 तास लागतात जायला, त्यामुळे जास्त त्रास होऊ नये म्हणून 5 दिवस आधीच घरांना सोडायला आलेलो आहे। तर ह्याच्यावर दखल शासनाने घ्यावी असे मी त्याची विनंती करतो। नक्कीच काही जण आहेत आणि भरपूर असे इन्सिडेंट पण होतात मध्ये, काय गाड्या दुरुस्त नसतात, गाड्यांची सर्व्हिसिंग वगैरे होत नाही। एक इन्सिडेंट झाला होता माझ्याबरोबर गेल्या वीकमध्येच 15 ऑगस्टच्या रात्री जेव्हा आम्ही महाडला चाललो होतो। रात्री 12:30ची गाडी होती गोठीवली म्हणून, तर त्या गाड्याची नाईटच नव्हती पुढची, तर ड्रायव्हरनी आपल्या रिस्कवरती ती गाडी महाडला पोचवली, सुखरूपपणे पोचवली पण भरपूर आम्हाला त्रास सहन झाला। जवळजवळ रात्री 12:30ची गाडी ती सकाळी 7:30ला पोचली महाडला। तर अशा प्रकारे यांचा कारभार असतो। त्यांनी ड्रायव्हरनी बिचाऱ्यांनी विचारलं होतं इकडे प्रशासनाकडे हेल्प मागितली होती दुसरी गाडी मिळेल का, पण त्यांनी काय गाडी अवेलेबल करून दिली नाही। मग प्रवाशांचे हाल नको व्हायला म्हणून त्या ड्रायव्हरनी आम्हाला महाडला सुखरूप पोचवले। जीव मुठीत घेऊन देखील असे चालक जे आहेत ते गाड्या चालवत असतात। कुठेतरी दुरुस्त करून झालेल्या गाड्याच या ठिकाणी ह्या भागात पाठवाव्या जेणेकरून खड्ड्याचा साम्राज्य असणाऱ्या रस्त्यावरती ह्या ठिकाणी चालकांना गाडी चालवावी लागते। त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी अजून महिला देखील आहेत आणि सर्वच जण आता कोकणात जायला निघाले आहेत। अकू कुठे चाललात, कुठं गाव आहे, कशा प्रकारची तयारी झाली आहे कोकणात जायची? पडवी कशा प्रकारची तयारी झाली आहे कोकणात जायची? गावाला चालले, सुप घेऊन आलेली ती। काय काय घेऊन चालले गौरी गणपतीला? कपडे आणि दुसरे काय घेऊन जायचं? खूप आहेत मध्ये रस्त्यामध्ये लागतात। काय वाटतं गाडीमध्ये प्रवास करताना खूप खड्ड्याचा त्रास सहन करावा? त्रास आहे। नक्कीच या ठिकाणी आता काही भक्तगण आहेत ते कोकणात जाणार आहे। आता खड्डे खूप आहेत कोकणामध्ये जायला, रस्ते काही प्रमाणात चांगले झालेत, मात्र ST जे आहे ते सुसज्ज आहेत का? कसं वाटतं STचा प्रवास ज्यादा गाड्या सोडलेल्या आहेत? नाही, मी तर सध्या गावाला नसतो, तिथं मी मुंबईमध्ये असतो। गावाला कोकणात जातो पण काय मग गणेश निमित्त मी नाही जात, मी सासूबाई सोडायसाठी आलो। नाही, शासनाकडे गाडी आता दुसरं काय नाही, गाडी दुसरं व्यवस्था। कुठे चालले तुम्ही? मी महाडला चाललोय। रस्ते आहेत का चांगले? रस्ते बिलकुल नाही। दरवर्षी बघतोय आम्ही रस्त्यांचं काय एकदम पूर्ण शरीराचा खोकाच होऊन जातो, असेच संपूर्ण रोड झालेले आहेत। लोकांना एवढा त्रास होतो क्या विचारू नका। आज ठीक आहे महामंडळाने ST सोडल्यात बरोबर आहे, पण एक टायमिंग नाही, हे काही नाही, नियोजन पाहिजे त्या गोष्टीचं। ते नियोजन वाटत नाही आम्हाला। आता एकची गाडी असेल ते 2 तास लेट असेल
तर 2 तासात माणूस कुठे कुठे जात असतो या गोष्टी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकडे काय मागणी असणार? त्यांनी जादा बसेस दिल्या आहेत मात्र त्यापर्यंत तक्रार जात नाही आहे. काय वाटतं कशावर तुमच्या मागणी असणार? हो, आमची मागणी असेल, आम्ही साहेबांना सांगणारच आहोत. ठीक आहे, तुम्ही चांगल्या गोष्टी हे केलेल्या आहेत ह्या गोष्टी, परंतु ह्याच्याकडं थोडंसं लक्ष द्या. आणि जो रस्त्याचा जो हे आहे आज 14 का 16 वर्ष झाली त्या आमदार खासदार आहेत, काय त्याचा उपयोग होत नाही आहे या गोष्टी. कोकणाची हालतच बघता. आज बघितलात तुम्ही सातारा सांगली ह्याच्या साईडला बघितला रोड एकदम डोळे झाकून जावं, पण ह्या गोष्टीचं काय हे झालेलं आहे हे कोण लक्ष देत नाही आहे. म्हटलं तर निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात असं कोकण आहे, मात्र रस्ते होत नाही आहे तुमचं म्हणणं आहे. काय वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारचे रस्ते गाड्या सुसज्ज झाल्या पाहिजे? कसं माहिती आहे का, नागपूर साईडला व्यवस्थित गाड्या चालतात बरोबर, तिकडे काही खड्डे नाही काय नाही. पण कोकणामध्ये असं काय, कोकणाने असं काय केलं आहे की 15 वर्ष झालं तुम्ही रस्ते बनवताय, प्रत्येक वेळी खड्डे, गणपती आले की खड्डे 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 काय, आणि हर वेळी पाणीच भरतं आहे. मानगाव कोलाड सगळं महाड बीड सगळं पाणीच भरतं आहे. किती वेळ लागतो साधारण जायला असा? आणि जर असे जर वाहतूक कोंडीमुळे 5 तास लागतात. समजा ठाणा महाड असेल तर 3 तास लागतात डायरेक्ट नॉनस्टॉप, असं 7 तास लागतात. खड्ड्यांमुळे असतं 8 तास पकडा. काय मागणी असणार आहे शासनाकडे, प्रशासनाकडे आणि राज्य? मागणी हेच आहे अजून, ह्याच्या आधी पण हीच मागणी होती लोकांची, आता पण तीच मागणी आहे की तुम्ही बाकीच्यांचे रस्ते बघा. तुम्ही तेवढ्यात त्यांचे 5 वर्षामध्ये एवढे कामे केले, पटापट कामं झाले, त्यांच्या रस्त्याला खड्डे नाहीत. मग तुम्ही 14 वर्षे घालवले रस्त्याना, मग खड्डे का पडतायत? मग कशामुळे पडतायत? नक्कीच गणेश उत्सवाच्या अगोदर सर्व खड्डेमुक्त असं करणार म्हटलेलं, मात्र चाकरमान्यांना गावी जायला लागताना या ठिकाणी खड्ड्यातनं प्रवास करावा लागतो. पाहू शकतो सर्वच आता या ठिकाणी मुंबई ठाण्यातले सर्व आता जे गणेश भक्त जे आहेत ते त्यांच्या गावी जायला निघाले आहेत, कोकणात जायला लागले आहेत. महाड असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, संगमेश्वर असेल, अशा प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले त्या ठिकाणी काम देखील सुरू आहेत. सर्व सामान घेऊन गणरायाचं सर्व गौरी गणपती सर्व सामान घेऊन हे सर्वच आता या ठिकाणं चाकरमानी आता मुंबईतनं ते ठाण्यातून आता थेट आता गावी जायला निघाले आहेत. त्यामुळे कुठं सुखकर प्रवास व्हावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकडे देखील त्यांनी मागणी केलेली आहे की सुसज्ज अशा बसेसच द्याव्या. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल या ठिकाणी देखील त्यांना सांगितले आहेत, शासनाला देखील सांगितलं लवकरात लवकर खड्डेमुक्त असं कोकण व्हावं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोकणासाठी कशा प्रकारचे रस्ते आणि बसेस या ठिकाणी जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.